आकाशवाणी मुंबई. भक्ती सावंत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ देण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा. अंमली पदार्थांच्या व्यवहारात गुंतलेल्या लोकांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई तर त्यात गुंतलेल्या पोलिसांना बडतर्फ करण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. राज्यभरातल्या 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान. 2950 सदस्य आणि 130 सरपंचांच्या रिक्त पदांचीही उद्या पोटनिवडणूक. आणि महाड इथं ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीतल्या मृतांची संख्या 8वर. उर्वरित बेपत्ता कामगारांचा शोध सुरू. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुढच्या 5 वर्षांसाठी वाढवण्यात येणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. छत्तीसगडमधल्या एका प्रचारसभेत ते आज बोलत होते. या योजनेअंतर्गत देशातल्या अंदाजे 80 कोटी गरीब लोकांना दरमहा 5 किलो धान्य मोफत दिलं जातं. गरिबांचं कल्याण करण्याला केंद्रातल्या भाजप सरकारचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस शासित राज्यातल्या सरकारनं गेल्या 5 वर्षात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले असून काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराला छत्तीसगडमधली जनता कंटाळली असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारनं 25 रुपये किलो दरानं कांद्याची किरकोळ विक्री सुरू केली आहे. खरीपाचा कांदा यायला उशीर झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर चढे राहिले आहेत. कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारनं 29 ऑक्टोबरपासून कांद्याचं किमान निर्यात मूल्य $800 करणं, राखीव साठ्यामध्ये 2 लाख टन कांद्याची भर घालणं इत्यादी उपाय केले आहेत. आता केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागानं NCCF संचालित किरकोळ विक्री दुकानं आणि मोबाईल व्हॅन, नाफेड, केंद्रीय भांडार आणि इतर राज्य नियंत्रित सहकारी संस्थांच्या माध्यमातून 25 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री सुरू केली आहे. अंमली पदार्थांच्या व्यवहारात गुंतलेल्या लोकांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र हे अभियान सुरू केलं असून अशा व्यवहारात गुंतलेल्या पोलिसांना बडतर्फ केलं जाईल असं ते म्हणाले. जेव्हापासून आपण हे सुरू केलं मोठ्या प्रमाणात इंटरस्टेट मुवमेंट देखील आपण ट्रॅक करू शकलो आणि जे लोक क्युरेटेड ड्रग्ज तयार करत होते, खोट्या ड्रग्जच्या फॅक्टऱ्या टाकून एक प्रकारे जहर लोकांना देत होते, अशा सगळ्या लोकांवर कारवाई सुरू झालेली आहे. आणि जे अपराधी असतील त्यांच्यावर तर कडक कारवाई होईलच, पण जे पोलीसवाले त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व निघतील त्यांना केवळ सस्पेंड नाही तर 311 प्रमाणे त्यांना डिसमिस केलं जाईल. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीची व्याप्ती आता संपूर्ण राज्यभरासाठी केली असल्याच्या शासन निर्णयाची प्रत आज शासनाच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांना दिली. जरांगे यांनी या शासन निर्णयाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. उपोषण संपल्यानंतर जरांगे यांच्यावर औरंगाबाद इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंत्री सांदीपान भुमरे आणि अतुल सावे तसंच आमदार नारायण कुचे आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्या शिष्टमंडळानं आज रुग्णालयात जाऊन जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना या शासन निर्णयाची प्रत दिली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही या शिष्टमंडळानं केली. आपलं मुख्य अन्न हे भरड धान्याच असावं, तेच आपण आपल्या शेतात पिकवावं आणि तेच खावं असं आवाहन बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या पद्मश्री राईबाई पोपेरे यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शाश्वत श्रीअन्न शेती या राज्यस्तरीय परिषदेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनूप कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर PG पाटील होते. यावेळी पौष्टिक तृणधान्य पुस्तिका आणि विविध घडीपत्रिकांचंही प्रकाशन करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
राज्यभरातल्या 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. याबरोबरच राज्यातल्या 2950 सदस्य आणि 130 सरपंचांच्या रिक्त पदांची पोटनिवडणूक होत असून त्यासाठी उद्या सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी परवा म्हणजेच 6 नोव्हेंबरला होईल. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागासाठी मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. तिथं 7 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये स्फोट होऊन लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आत्तापर्यंत 8 मृतदेह हाती लागले असून उर्वरित बेपत्ता कामगारांचा शोध सुरू आहे. या कारखान्याची इमारत ही धोकादायक स्थितीत आहे. तसंच ढिगाऱ्यामध्ये रसायनांनी भरलेले ड्रम असून अधूनमधून आगीच्या ज्वाळाही उसळत आहेत, असं राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं म्हटलं आहे. स्थानिक प्रशासनानं कंपनीच्या अधिकाऱ्याला हे ड्रम हटवायला सांगितले असून तोपर्यंत एनडीआरएफच्या तुकडीला अडचण येत आहे. हे ड्रम हटवल्यानंतर मदतकार्याला पुन्हा सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दुर्घटनेतल्या मृत कामगारांच्या पाल्यांना बालसंगोपन योजनेचा तात्काळ लाभ देण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत. या योजनेद्वारे प्रति बालक दरमहा 2,250 रुपयांचं अनुदान देण्यात येतं. भाजपा नेते आणि अकोला पश्चिम विधानसभेचे आमदार गोवर्धन मांगीलाल शर्मा यांच्या पार्थिवावर आज अकोल्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल रात्री त्यांचं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. 1995 पासून अकोला विधानसभा मतदारसंघातून ते सातत्यानं निवडून आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोला इथं जाऊन त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. गोवर्धन शर्मा हे लोकांमध्ये सहज मिसळून त्यांचं दुःख जाणून घेणारे, अडचणीला तात्काळ धावून जाणारे निस्पृह व्यक्तिमत्व होते, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी शर्मा यांच्या पार्थिवाला पोलीस पथकानं मानवंदना दिली. बीड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या जाळपोळ दगडफेकीत सुमारे 11 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 65 गुन्ह्यांची नोंद झाली असून 119 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या घटनांसंदर्भात ज्यांच्याकडे जाळपोळ दगडफेकीचे व्हिडिओ, फोटो, फुटेज असतील त्यांनी ते पोलीस प्रशासनाला द्यावेत, असं आवाहन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केलं आहे. यासाठी त्यांनी दिलेला व्हॉट्सअॅप क्रमांक आहे 9765151298. अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणातून पैठण धरणात प्रवरा नदीतून सांडव्याद्वारे पाणी सोडलं जाणार आहे. या कालावधीत अनधिकृतपणे पाणी उपसा होऊ नये म्हणून प्रवरा नदीवरच्या नेवासा तालुक्यात उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे. या ठिकाणच्या आजूबाजूच्या 500 मीटरपर्यंत नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांची वाहनं वगळता कोणालाही प्रवेश नसेल. धुळे जिल्ह्यात यावर्षी अपेक्षित पावसाळा झाला नसल्यानं चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यापर्यंत पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागानं दिला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पुढच्या 3 महिन्यासाठी चारा इतर जिल्ह्यात न्यायला बंदी आहे. क्रिकेट. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज बेंगळुरू इथं सुरू असलेल्या सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानपुढे 402 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला नाही. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि कर्णधार के.एल. विल्यमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 180 धावांची भागीदारी केली. रचिननं 108 तर विल्यमसननं 95 धावा केल्या. त्यामुळे निर्धारित 50 षटकात 6 गडी गमावून 401 धावा न्यूझीलंडला करता आल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पाकिस्तानच्या 26व्या षटकात 1:200 धावा झाल्या होत्या. गेल्या 24 तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ देण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा. अंमली पदार्थांच्या व्यवहारात गुंतलेल्या लोकांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई तर त्यात गुंतलेल्या पोलिसांना बडतर्फ करण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. राज्यभरातल्या 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या मतदान. 2950 सदस्य आणि 130 सरपंचांच्या रिक्त पदांची उद्या पोटनिवडणूक. आणि महाड इथं ब्लूजेट हेल्थकेअर कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीतल्या मृतांची संख्या 8वर, उर्वरित कामगारांचा शोध सुरूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
आहे